नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद संगपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर। आपण आज इथं प्रामुख्यानं लोकसभेचं जे निवडणुकीचं कामकाज सुरू आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या नियंत्रण कक्षात इथं मदत व तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आलेले त्याविषयी बोलतो आहोत। या ठिकाणी साधारणपणे 3 पद्धतीचे कक्ष सुरू आहेत। इथे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा पूर्ण वर्षभर सुरू असतो, पण आत्ता प्रामुख्यानं लोकसभेच्या निवडणुकीसाठी इथं मदत व तक्रार निवारण त्याचबरोबर सी विजिलचा कक्षसुद्धा इथं सुरू आहे। या 2 कक्षांच्या माध्यमातून निवडणूक त्याहीमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनसामान्यांमधून ज्या काही तक्रारी येतात किंवा मदतीसाठी जे काही कॉल येतात त्या सर्व शंकांचं निरसन करणं आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं हा या कक्षाचा उद्देश आहे। इथं प्रामुख्यानं मदत आणि तक्रार निवारण कक्षासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक शासनाने सुरू केलेला आहे। हा टोल फ्री क्रमांक इथं 4 वेगवेगळ्या टेलिफोन लाईन्सवरती आहे। इथं हंटिंग लाईन ठेवण्यात आलेली आहे। हंटिंग लाईनचा अर्थ असा आहे की एकाच वेळेस 4 लोकांनी जरी कॉल केला तरीसुद्धा प्रत्येक मदत मागणाऱ्या व्यक्तीला किंवा तक्रारदात्याला त्याच्या शंकेचं निरसन करण्यासाठी इथं अटेंड केलं जाईल। हा कक्ष 24 तास सुरू असतो। इथं 3 शिफ्टमध्ये काम चालतं, सकाळी 8 ते 2, दुपारी 2 ते रात्री 9 आणि रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8। एका शिफ्टमध्ये साधारणपणे 5 लोक काम करत आहेत। आणि या ठिकाणी सद्यस्थितीला म्हणजे कक्ष सुरू केल्यापासून आत्तापर्यंत मतदार नोंदणी त्याचबरोबर वोटर ID या अनुषंगाने इथं तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या प्रत्येक तक्रारीचं निरसन करण्याचं काम गेली साधारणपणे महिनाभर सुरू आहे। माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपण नम्र आवाहन करतोय की जो आपण इथं 1950 हा टोल फ्री क्रमांक सांगितला मदत आणि तक्रार निवारण केंद्राचा, आपल्याला निवडणुकीशी संबंधित कोणत्याही पद्धतीची काही अडचण असेल, जसं की मतदार यादीमध्ये नाव आपलं मिळत नसेल, त्याचा शोध घ्यायचा असेल किंवा आपला वोटर ID आपल्याला मिळालेला नसेल, तर त्या अनुषंगाने आपण या 1950 या टोल फ्री क्रमांकावरती फोन करून संपर्क साधू शकता। आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल, निश्चित आपल्याला मदत दिली जाईल।